महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडून बालकलाकारांनी कॅनव्हासवर सजवली रंगांची दुनिया। उरणच्या रंगोत्सव 2026 चित्रप्रदर्शनाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आजच्या डिजिटल युगात 24 तास मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवून चाललेल्या बालपणाला रंगांची जिवंत दुनिया दाखवण्यासाठी आणि त्यांच्यातील नैराश्य दूर करून कलात्मक दृष्टिकोन रुजवण्यासाठी एका भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। योशिता आर्ट क्लासेस आणि मथुरा महादेव एज्युकेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथील JNPS स्टाफ क्लबमध्ये रंगोत्सव 2026 बॅच 2 या भव्य ॲक्रेलिक कॅनव्हास पेंटिंग प्रदर्शनाचे अत्यंत उत्साहात उद्घाटन संपन्न झाले। या प्रदर्शनाच्या निमित्ताने बालकलाकारांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळाले आहे। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांचे स्वागत करून झाली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या उरणमधील ज्येष्ठ पत्रकार सौ तृप्ती भोईर, महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघाच्या महिला अध्यक्षा श्रीमती प्रियवंदा तांबोटकर, शिक्षक नेते तथा मुख्याध्यापक श्री रमाकांत गावण सर आणि श्री गणेश ठाकूर हे उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या हस्ते कलेची देवता नटराज मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या भव्य चित्रप्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी बालकलाकारांना, पालकांना आणि मिलिंद सरांच्या कार्याला दाद देत आपले विचार मांडले। ज्येष्ठ पत्रकार तृप्ती भोईर म्हणाल्या, मिलिंद सरांच्या मार्गदर्शनाखालील मुले भाग्यवान असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझा मुलगा आजही कला जोपासत आहे, सुंदर स्केचेस काढत आहे। सरांच्या गोष्टी आत्मसात केल्यास मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे। प्रियवंदा तांबोटकर मॅडम म्हणाल्या, मोबाईलच्या जगात हरवण्याऐवजी मुलांनी चित्र, शिल्प, नाट्य, गायन, वादनाचा हात धरावा आणि त्यातूनच खरा आनंद मिळतो। यावेळी त्यांनी मिलिंद सरांच्या सामाजिक बांधिलकीचेही कौतुक केले। रमाकांत गावण सरांनी आपल्या मनोगतात म्हणाले, मुलांनी साकारलेले प्रत्येक चित्र त्यांच्या मनाचा कोपरा आणि स्वभाव दर्शवतो। आजच्या काळात अशी प्रदर्शने भरवणे काळाची गरज असून समाजासाठी सर मोठे काम करत आहेत। गणेश ठाकूर यांनी सर्व बालकलाकारांचे कौतुक केले आणि पुढील यशस्वी कलात्मक प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत राष्ट्रीय विजेत्या विद्यार्थिनींचा विशेष गौरव करण्यात आला। यामध्ये कुमारी साक्षी गणेश ठाकूर, कुमारी भार्गवी रुपेश म्हात्रे आणि कुमारी स्वरा रामानंद जाधव या तिन्ही राष्ट्रीय विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू आणि योशिता ठाकूर यांनी स्वतः तयार केलेले सुंदर पुष्प देऊन दिमागदार पद्धतीने गौरवण्यात आले। त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले। याशिवाय रंगोत्सवात सहभागी झालेल्या सर्व बालकलाकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले। उरण परिसरातील शेकडो कलाप्रेमी व पालकांनी प्रदर्शनाला भेट देऊन मुलांच्या कल्पकतेची भरभरून प्रशंसा केली। कार्यक्रमात प्रसिद्ध बिल्डर्स नरसू पाटील यांनी चित्र प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यांनी बालकलाकारांच्या अद्भुत कलाकृतीचे आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेचे तोंड भरून कौतुक केले। कार्यक्रमाच्या शेवटी चित्रकार मिलिंद ठाकूर सर यांनी उपस्थित पाहुणे, रसिक, कलाप्रेमी, जागरूक पालक, सहभागी विद्यार्थी तसेच सुंदर जागा उपलब्ध करून देणारी JNPS स्टाफ क्लब व्यवस्थापन यांचे मनापासून आभार मानले। हा भव्य सोहळा उरणच्या सांस्कृतिक विश्वात एक नवा आदर्श निर्माण करून संपन्न झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।